आपल्या सगळ्यांचे कसे आणि किती आभार मानावे असा प्रश्न मला पडतो, कारण प्रत्येकाचं मोल हे वेगळं आहे. ज्याच्या त्याच्या परीने हसते पर हसते सगळ्यांनी माझ्या यशासाठी दिवस रात्र मेहनत घेतली आणि हे सगळं करत असताना विशेषतः माझे तरुण सहकारी यांनी खऱ्या अर्थाने निवडणूक हातात घेतली. कोण काय करतंय याही पेक्षा प्रत्येकाने ठरवलं होतं की राजेंद्र गावडे उमेदवार नाही, मी स्वतः उमेदवार आहे असं समजून जीवाचं रान सगळ्यांनी केलं आणि आज आपल्याला मोठं यश पाहायला मिळतंय. आता बाकीचं काय ते आपण सगळेजण बोललेल्या साहेबांच्या सगळ्या भावना समाजापर्यंत पोहोचला आणि समाजानं खऱ्या अर्थानं मोठ्या मताधिक्यानं आपल्याला कौल दिलं. ही निवडणूक खर तर साहेबांच्या ब्रँडवरच झाली आणि भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष आपल्या पाठीशी उभा राहिला. या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे सरकार, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, चंद्रकांत दादा पाटील, राहुल दादा पुले, राम शिंदे, अनेक मंत्री साहेबांच्या परिचयाचे आहेत. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला कामाला कुठल्या पद्धतीची अडचण राहणार नाही आणि निश्चितच या भागाच्या विकासासाठी मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सातत्यानं प्रयत्नशील राहील. उद्याचा काळ या जिल्हा परिषदेच्या विकासाचा एक चांगलं पाऊल आपण निश्चितपणानं टाकत राहू. साहेबांसारखं, सुनीता वहिनींसारखं मार्गदर्शन माझ्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळं या सगळ्यांचा अनुभव निश्चितपणानं आपल्याला विकासाला गती घेण्यासाठी मार्गदर्शक ठरत. मी आता जास्त बोलत नाही. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आजचा विजय आपल्या साहेबांना हा समर्पित करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानून थांबतो.